पंचांनी आपलं घड्याळ बघायचं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अभिषेक यांच्याकडून. चांगले कानमंत्र दिले आहेत राहुल इकर यांनी संघाला. चांगलाचा फटका. गुणफलकात 4 रनाची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. बॉल गेला चौकार. आमचे परम मित्र घरी परततात. तुमचा संघ जिंकलाय सोलकर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागलेत 19 रन. मयुरेश आपण कोच बनू शकता. वायस्कोर संघाने चांगलासा मॅनेजर निवडला आहे. चांगली प्रॅक्टिस देतोय. विघ्नेश लक्ष असू द्या तुमच्या मॅनेजरकडे. तिसरा षटक घेऊन येत आहे सचिन. सचिन दिसतो आपल्याला. खूप सचिन दिसत आहेत. सचिन पाटेकर. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी झाला प्रयत्न प्रतीक पाटील यांच्याकडून. निर्धाव चेंडू. गुणफलक स्थिरावला आहे आणि माझे परम मित्र रोहित बरगुडे घरी परत आहेत. त्यांच्याकडे आता माहीत द्यायचा नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव चेंडू दुसराही. चिन्मय खुश आहे. अवांतर चेंडू. गुणफलकात एका रनाची वाढ होताना पाहायला मिळत आहे. चांगला फटका. बॉल गेलाय किती रन? 6 रनासाठी. सीमारेषे बाहेर. चांगला प्रयत्न करण्याचा कॅच पकडण्याचा प्रयत्न होता पण अपयशी ठरले आहेत क्षेत्ररक्षक. कोच मयुरेश आता ऑलिम्पिक संघाला शिकवत आहेत.
चांगला प्रयत्न होता. गुणफलकावर 27 रन, 2 गडी बाद. सर्वांनी आपापल्या वस्तूंवर लक्ष ठेवायचं आहे. जर आपल्या वस्तू चोरीला गेल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही आहे. लॉस्ट अँड फाउंडमध्ये तुम्ही शोधायला येऊ नका. आणि बचावले आहेत खेळाडू. गुणफलकावर लागले 28 रन. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद झाले आहेत. राहुल इलकर यांनी झेल टिपलाय. उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. ते सचिन पाटेकर यांच्याकडून 3 षटकाच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागले आहेत 28 रन, 3 गडी बाद. शेवटचं षटक घेऊन येत आहे. ओमकार चव्हाण, आपण कुठे असाल? माईकशी संपर्क साधा. नुकतीच आपली एक व्हिडिओ बघितली आहे. ओमकार चव्हाण. फलंदाज आहेत सागर भोईर. स्ट्राईकला चिराग भंडारी. बॉलर आहेत देवार्ष. चांगला फटका चिराकडून. चांगली जी क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. माझ्याकडे जमा होणार वाटतं हा एक खेळाडू. दोन रन आले आहेत. धवल सावला पुढच्या मॅचसाठी रणनीती आखताना पाहायला मिळते. आपल्याला सगळ्या टीममध्ये फिरताना पाहायला मिळत आहे. देवार्ष येतोय. चांगला प्रयत्न होता आणि बोल्ड झालाय. चिराग भंडारी परततोय. 4 बॉल 4 रन करून परतलाय. पुढील होणारा सामना व्हॉल्युमेट्रिक्स वायकिंग्स विरुद्ध असिस्ट मॅव्हरिक्स. रोशन कदम आलाय. भांडूपच्या डोंगरामध्ये खेळणारा खेळाडू, तलावामध्ये प्रॅक्टिस करणारा खेळाडू आलाय. रोशन कदम. साईश जाधव यांचं पुन्हा एकदा आगमन झालं आहे. त्यांनी हात लावली छत्री खूप खराब आहे. त्यांनी त्याचे 2000 रुपये देऊन टाकावे.
चांगला टोलावलाय बॉल. काय झालंय? आउट. आऊट झाले. रोशन कदम यांना तलावमध्ये खेळायची प्रॅक्टिस आहे, इथे ते खेळत नाहीये. निपुण यांनी झेल टिपलाय. राकेश परब यांना खेळायला घ्यायचं आहे. परभणीचा लाडको झेल राकेश परब. हॅट्रिक बॉल आहे हा. तशीच गोलंदाजी केली होती देवारशांनी. 2 चेंडू शिल्लक. थोडक्यात बचावलाय. गुण फलकावर लागले आहेत 30 रन. 4 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देवारशाच्याकडून. पुढच्या वर्षी एक एंट्री वाढणार असं वाटतंय. एक रनावर समाधान मानावं लागत आहे. अक्षय पाटील आले स्ट्राईकवर. शेवट सॉरी सागर भोईर आलाय. भोईर. माझ्या इथे अपडेट झालं नाहीये, सॉरी. शेवटचा चेंडू षटकातील आणि इनिंग मधीलही चांगला टोलावलाय बॉल. 4 रन गुणफलकामध्ये वाढ. गुणफलकावर लागले 35 रन. 5 गडी बाद. पुढील होणारा सामना व्हॉल्यूमेट्रिक्स वायकिंग्स विरुद्ध आशिष मॅवरिक्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. वायकिंग्स प्रदीप सुतार आणि सुयश तामोरे. असिस्ट मेवरिक्स आणि ऑलिमेट्रिक्स दोन्ही संघाचे कर्णधार संघनायक कृपया टॉससाठी यायचं आहे. प्रदीप सुतार आणि सुयश तामोरे. सुयश तामोरे कृपया लवकरात लवकर यायचं. आपण लेट करू नका. आपण चिन्मय सावंत खूप मोलाचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांना पाणी पोचवतात वेळोवेळी. त्यांचे खरंच आभार आहे. तुम्हालाही भेटतील आशीर्वाद पंचांचे. पुढच्या वेळी तुम्ही देखील पंच व्हाल. फॉर्म भरा, एक्झाम द्यावी लागते तुम्हाला. ICIC लेवल 1 ना, 1चे पंच लागतात ना तुम्हाला. अभिषेक 3 लेवल आहे. तुम्ही एक 1 लेवलपर्यंत होत चालतील. अरे वा, सुयश आलाय, लवकर आलाय. प्रदीपही आला. टॉस करून घ्या. प्रतीक देवरुखकर पण आलेत. काय होतं का रे बघायला मॅचमध्ये. मॅचचे स्टॅट्स कसे फिरवता येतील ते बघण्यासाठी आलेले आहेत. अंकुश सिंग थोडेसे खुश दिसत आहेत संघ क्वालिफाय झाला म्हणून. सध्या काय आयडिया नाही. आशिष मेवरिक्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यासाठी मराठी कॉन्व्हेंटमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्हाला मराठी समजेल. नाही, मराठी कॉन्व्हेंटमध्येच यावं लागतं. हां, त्याचे प्राचार्य समोर येत आहेत आता. सेमी मराठीचे प्राचार्य आहेत.
तुमची परत चावी हरवली तर तुम्हाला 1000 रुपयाचा फाईन बसेल, हे लक्षात ठेवा. थोड्या वेळाने समालोचन कशाला बदल दिसतील. प्रणित कदम कुठे पण आहे, मंचावर यावे. परिमल चावला तुम्हाला शोधतोय. चहा पाजायला तुम्हाला घेऊन जाणार आहे. चहा पाजायला तुम्हाला घेऊन जात आहेत परिमल. ह्या मॅचला त्यांनी एकही कॅच पकडली नाहीये. आम्हाला दिसला नाही तुमच्याकडे बॉल गेला. इन टीम नाही आहेत का? रतीन बदलापूरसाठी रवाना होत आहेत आता. चांगला फटका आणि उत्कृष्ट असा झेल टिपलाय. कोण आहे तो? कोण आहे? उत्कृष्ट असा झेल टिपल्या निखिल याने. उत्कृष्ट असा झेल होता. आणि शुभम मात्रे यांना माघारी पाठवलंय. लास्ट मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती शुभम मात्रे. खरंच शुभम कदम लक्की ठरतात वाटतं टीमसाठी. महत्वाचा तो विकेट शुभम म्हात्रे, ज्याने मागच्या मॅचमध्ये आपल्या संघाचं पारड जड केलं होतं. असा खेळाडू. वसईचा शाहरुख कोणत्या तरी इशारा काफी या ॲडचं ऑडिशन करायला गेले होते. पुढील फलंदाज मैदानात आलेत राहुल इरकर. नालासोपाऱ्याचा खेळाडू. परबिरीचा झील काही दिसत नाही. काही लिंबू घेऊन बसलो काय? चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. राज पाटील यांच्याकडून. फलंदाजीमध्ये खास प्रदर्शन करू शकले नाही आहेत, पण गोलंदाजीमध्ये सर्वोत्कृष्ट आपल्याला दिसत आहे राज पाटील यांच्याकडून. स्ट्राईकवर आहेत राहुल इरकर. आणि पुन्हा एकदा झेल टिपलाय. उत्कृष्ट असा झेल टिपलाय. गडी परतलाय. राहुल इरकर परततोय. कॅच कोणी पकडली? 1 रुपया सांगा. कोण आहे? रोशन कदमने कॅच टिपलाय. झेल टिपलाय. लालू कुठे दिसत नाही. लालू काही पारितोषिक लावणार आहात का तुम्ही? नवीन फलंदाज निपुण.
गोलंदाजीला येतोय कैफ. उत्कृष्ट असा गोलंदाज फलंदाज दोन्ही क्षेत्रात आपलं योगदान देणारा खेळाडू. त्यांचा सामना करतील देवार्स. स्ट्राईक लाईन देवाश वेसावकर सॉरी वेसावकर. चांगलासा फटका दिसतोय आणि बॉल जातोय सीमारेषेबाहेर 6 रनांसाठी. गुणफलक 6 रनांची वाढ होताना पाहायला मिळते इथे. गुणफलक पोचतोय 8 रन, 2 गडी बाद. 17 रनांमध्ये 28 रनांची आवश्यकता. 17 रनांमध्ये 28 रनांची आवश्यकता. सॉरी इथे थोडंसं कन्फ्युजन होतं माझं. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला काय यांच्याकडून. 16 बॉलमध्ये 28 रनांची आवश्यकता. आता बरोबर आहे. धन्यवाद. निपुण देवकर स्ट्राईकवर. काही त्यांचा बॉलचा सामना करतील निपुण. धन्यवाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते कैफ यांच्याकडून. गुणफलकावर लागले 10 रन, 2 विकेट. चांगला बॉल बॅट फिरवली आहे आणि बॉल पोचतोय सीमारेषे बाहेर 6 रनांसाठी. गुणफलकात 6 रनांची वाढ झाली आहे. 20 रनांची आवश्यकता आहे 13 बॉलमध्ये. पुढील होणारा सामना आशिष मेवरिक्स वर्सेस ऑलिमेट्रिक. आशिष मेवरिक्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. देवार्ष आहेत स्ट्राईकवर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला कैफ याच्याकडून. चांगलं असं यष्टीरक्षण पण पाहायला मिळालं आपल्याला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागले 16 रन, 2 गडी बाद. मुख्य असे 2 विकेट गेले आहेत, 2 गडी परतले आहेत. राहुल इरकर आणि शुभम म्हात्रे. पण देवार्ष मॅच सोडत नाहीये. एक हाती लढताना पाहायला मिळते इथे आपल्याला देवार्ष. त्यांची साथ देतात निपुण देवकर. 2 षटकारांसही 6 बॉलात 14 रन झाले आहेत देवार्षाचे. रिक्वायर्ड रेट आहे 10 रन. चौदा रनांची पार्टनरशिप आहे. गोलंदाज अक्षय पाटील. पाहूया काय करतो. आपल्या संघाला अडचणींना बाहेर काढण्यात यशस्वी ठरतो का पाहायचं आहे. अक्षय पाटील.
चांगली अशी गोलंदाजी. एका रनावर समाधान मानावं लागत आहे निपुण यांना. स्ट्राईकवर आहे देवार्स. आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन एकाकी झुंज देतोय. आपल्या संघाचे प्रमुख 2 फलंदाज माघारी परतले असताना एकाकी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय देवार्स वेसावकर. गोलंदाज आहेत अक्षय पाटील. याची गरज नव्हती. अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव, गुणफलकात एका रनाची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. शुभम कदम काहीसे तणावात दिसतात आपल्याला. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, प्रमुख विकेट भेटलाय, बोल्ड काढलाय. देवार्स वेसावकर परततोय. तुषार धोईफोडे 9 बॉलमध्ये 16 रनांची आवश्यकता. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अक्षय यांच्याकडून. या षटकातील 3 बॉलमध्ये त्यांनी 4 रन देऊन 1 विकेट घेतलाय. महत्त्वपूर्ण विकेट होता, एकाकी झुंज देत होता, त्याला माघारी परतवलाय अक्षय पाटील यांनी. कोणतीही रिस्क आता आयसीसी संघ घेईल असं वाटत नाहीये. सामना काहीसा झुकलेला दिसतोय वायपर्स संघाकडे, पण हे समीकरण अशक्य असं नाहीये. या समीकरणाचं उत्तर नक्कीच आयसीसी संघाकडे असणारच आहे. पाहूया ते कसं मांडतात. चांगला फटका आणि पुन्हा एकदा झेल टिपलाय. 13 नंबरचा खेळाडू भंडारी नाही येतो. रोशन आहे तो, 13 नंबरचा आहे ना तो. झेल कोणी घेतला? रोशन नाही आहे तो, 16 काय 18 आहे. निखिल मगाशी त्यानेच झेल टिपला होता, तोच खेळाडू आहे. धन्यवाद. महत्वाचे 2 विकेट घेतले आहेत अक्षय पाटील. पुन्हा मॅच मध्ये आणलाय. उत्कृष्ट अशी पुन्हा एकदा गोलंदाजी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागलेत 21 रन, 4 गडी बाद. प्रमुख 4 गडी माघारी परतले आहेत. सहा बॉलमध्ये 15 रनाची आवश्यकता. कालच्या मॅच मध्ये 2 बॉल 15 रन काढले होते. आज पाहूया काय करतात. आयसीसी संघाकडे असे खेळाडू तर नक्कीच आहेत.
क्षेत्ररक्षण यांच्याकडून पाहायला मिळालं आहे निखिल यांच्याकडून. 6 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आईस किंग संघाला विजयासाठी. चांगला टोलावलाय आणि बॉल जातो सीमारेषेबाहेर 6 रनांसाठी. पण 2 रन पूर्ण केले आहेत. चार बॉल 9 रनाची आवश्यकता. पाहूया रोखतात का निखिल. कौशल यांनी जर गोलंदाजी टाकली असती तर हा स्कोर थांबवला असता त्यांनी. चांगली अशी गोलंदाजी आणि कॅच ड्रॉप केली आहे. दोन रन धावून काढले. 3 बॉल 7 रनची आवश्यकता विजयासाठी आईस किंग संघाला. सामना आईस किंग संघाकडे झुकताना पाहायला मिळत आहे. पाहूया निखिल हा विजय खेचून आणतात का. आणि गडी बाद झालाय. अतिथीचा होतोय आता. 2 बॉलमध्ये 6 रनाची आवश्यकता विजयासाठी आईस किंग संघाला. करण आलाय. पस्तीस मिनिटं उशिराने आपण चाललो आहोत याची नोंद घ्यायची आहे पंचांनी. शेवटचे 2 चेंडू 6 रनांची आवश्यकता विजयासाठी. निखिल थांबवतात का पाहूया. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते इथे. दोन रन धावले आहेत. एका बॉलात 4 रनांची आवश्यकता. अटीतटीचा आला सामना. पाहूया इस्टेटचा कोणता संघ हा जिंकतोय. एका घरातल्या 2 भावंडांची लढाई आपल्याला पाहायला मिळते. इस्टेट आईस किंग आणि इस्टेट वायपर्स. ह्या चेंडू मध्ये काही होऊ शकतं. पायडो कोणाचं जड होते ते पाहूया. 1 बॉल 4 रनाची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करतात का पाहूया.
आणि फिरवलंय आणि मॅच गेली आहे आयस्टिक संघाकडे.